अमरावती जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे। निवडणुकीसाठी नवतंत्रज्ञानाचा वापर, नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, 12D अर्ज, राजकीय पक्षांसोबत बैठकीचं आयोजन, मृत मतदारांची नावे वगळणे यासह निवडणुकाविषयी विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी घेतला। भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे। त्यापूर्वी जिल्हा प्रशासनानं नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामाला सुरुवात करावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। विभागीय अधिकारी रिचर्ड आंथन, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, स्वीपचे सहाय्यक नोडल अधिकारी कैलास घोडके, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे आदी यावेळी उपस्थित होते। आगामी निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर करण्यात येणाऱ्या कामांचं नियोजन आणि त्या अनुषंगानं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं। ईव्हीएम संदर्भात जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात यावं, यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा। निवडणूक आयोगाचे अनेक ॲप्स असून या ॲपची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्याशी संबंधित अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। सामाजिक बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागानं स्टॅग रूम तसेच मोजणी कक्षाची दुरुस्ती आणि मनुषंगिक तयारी तातडीनं पूर्ण करावी। सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचं आयोजन करावं। सीमावर्ती जिल्ह्यांच्या बैठका घ्याव्यात। एक खिडकी योजना, सी व्हिज्युअल, कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सायबर सुरक्षितता, नियंत्रण कक्ष आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला। निवडणूक कामांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे आदेश काढून त्यांच्यावर विविक्षित कामांची जबाबदारी सोपवण्यात आली। मतदार यादीत अद्ययावत होण्यासाठी निवडणूक विभागाला सहकार्य करावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या। तुम्ही लोक डिस्ट्रिक्टचे नोडल ऑफिसर्स, तसंच जे स्टेटचे नोडल ऑफिसर्स त्यांच्याशी तुमचा समन्वय असला आतापर्यंत केला नाही आहे तो आजच करा। त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, त्यांना निरोप द्या, आम्ही ह्या जिल्ह्याचे नोडल ऑफिसर या विषयासाठी आहे। नंबर नाही आहे कोणाकडे तो सेक्रेटरी साहेब नंबर शेअर करतो। त्यांच्याशी कोऑर्डिनेशनमध्ये तुम्हाला राहावं लागतं पुढचे 2 महिन्यासाठी, आजच संपर्क साधा। दूसरा विषय आहे नोडल ऑफिसर और AROs मध्ये समन्वय असला। मॅक्सिमम जे नोडल ऑफिसर आहेत ते कलेक्टर ऑफिसचेच लोक आहेत म्हणून AROs आणि त्यांचं समन्वय असतं। लेकिन जे कलेक्टर ऑफिसचे बाहेरचे लोकसुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपले AROsचा कोऑर्डिनेशन असला। नंबर वगैरे घ्या, शेअर करा, ग्रुपमध्ये सगळे लोक आहेत। AROsने सुद्धा सर्वांचे नंबर घेतले पाहिजे। सगळे जे कलेक्टर ऑफिस चे बाहेरचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यासुद्धा घ्या आणि त्यांच्याशी संपर्क करा।